नमस्कार मित्रांनो. म्हातारी या सत्यकथेचं अभिवाचन मी आता करतोय. लेखक डॉक्टर अभिजित सोनवणे, डॉक्टर फॉर बेगर्स. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. म्हातारी. बरोबर 2 वर्षांपूर्वी दिवाळीमध्ये भाऊबीजेच्या दिवशी घडलेला हा प्रसंग आज आठवण्याचं कारण म्हणजे मागच्या दिवाळीत ती नव्हती, या दिवाळीतसुद्धा नव्हती आणि पुढं कधीही नसणार. ती मला भेटली होती साधारण 4 वर्षांपूर्वी. वय असावं साधारण 60च्या आसपास. ती तिच्या यजमानांसह अंगाचं मुटकुळं करून पुण्यातल्या नामांकित रस्त्याच्या फुटपाथला एका कडेला शून्यात नजर लावून बघत बसलेली असायची. येता जाता मी तिला पाहायचो. मी तिच्याशी बोलायचा प्रयत्न करायचो, पण ती कधी दाद द्यायची नाही. तिला अंधुक दिसायचं, जवळपास नाहीच. वयाच्या मानानं तिचे यजमान बऱ्यापैकी धडधाकट दिसायचे, परंतु ती मात्र पूर्णतः खचलेली. वयापेक्षा 15-20 वर्षांनी जास्त आहे असं वाटायचं. मी तिच्या यजमानांची मैत्री करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनीही दाद दिली नाही. मला याचं काहीच कारण कळत नव्हतं. असंच वर्ष निघून गेलं. पावसाळा सुरू झाला. एके दिवशी त्या रस्त्यानं जात होतो. माझ्या अंगावर रेनकोट होता. सहज फुटपाथकडे लक्ष गेलं. ते दोघं भिजत होते. पावसापासून लपण्याचा प्रयत्न करत होते. सगळ्यांनीच छळलं होतं. पाऊस बरा यांना सोडेल. खूप वाईट वाटलं, परंतु ते दोघंही सहकार्य करायला तयार नव्हते. मी तरी काय करणार. तरीही एके दिवशी जुन्या बाजारात गेलो आणि तिथून प्लॅस्टिकची मोठीची मोठी ताडपत्री आणि सुतळी विकत आणली. पाऊस धोधो कोसळत होता. ते भिजत होतेच. ते ज्या ठिकाणी बसले होते तिथं जाऊन मग त्यांच्याशी काहीही न बोलता या टोकापासून ते त्या टोकापर्यंत प्लास्टिकची ताडपत्री टाकून छत होईल असा काहीतरी देशी जुगाड केला. तिला दिसत नव्हतं. तिनं शेजारी बसलेल्या नवऱ्याला विचारलं, एवढ्या जोरात पाऊस पडत होता, अचानक कसा थांबला? यजमानांनी तिच्या कानात काहीतरी सांगितलं. मी छत टाकून निघणार इतक्यात त्या आजीनं मला हाक मारली, ए बाबा इकडे ये. मी छताखाली गेलो. मला म्हणाली, तू हायस तरी कोण आणि आमच्या मागं का लागलायस? तुला काय पाहिजे? जगू दे ना बाबा इथं तरी सुखानं. घरातून बाहेर पडलेले हे दोघं. जगानं यांना त्या कारणानं खूप फसवलं होतं. आता मीही त्यांना असाच फसवणार असा त्यांचा गैरसमज झाला होता. अनेकांनी यांना धोका दिला होता. खरंच विश्वास किमती असेलही, पण धोका खूप महाग असतो. पुढं तासभर मी त्यांच्याशी बोलत होतो. मी नेमकं काय करतो आणि कशासाठी हे त्यांना समजेल अशा भाषेत समजावून सांगितलं. माझ्याकडून तुमची काहीही फसवणूक होणार नाही, झाली तर मदतच होईल याची मी त्यांना खात्री दिली. मी निघालो. जाताना यावेळी तिच्या चेहऱ्यावर हसू होतं. यानंतर अनेक वेळा मी तिच्या त्या तात्पुरत्या उभारलेल्या छताखाली जायचो. जाताना प्रत्येक वेळी संसाराला उपयोगी होईल अशी काहीतरी वस्तू घेऊन जायचो. बघता बघता 2 माणसांना स्वयंपाक करून खाता येईल आणि जगता येईल अशा सगळ्या गोष्टी घेऊन दिल्या. तिचं मत आता माझ्याविषयी बदलत चाललं. मी तिला फसवणार नाही याची तिची खात्री झाल्यावर त्या कुटुंबाबरोबर माझा स्नेह जुळला. यानंतर तिला माझ्या गाडीवर बसवून 3 ते 4 वेळा डोळ्यांच्या डॉक्टरांकडे घेऊन गेलो. ऑपरेशन केलं आणि शेवटी एकदाचं तिला दिसायला लागलं. एका पायानं ती अधू होती.
तिला मग एक व्हीलचेअर पण घेऊन दिली. आता नाती घट्ट झाली होती. मी तिला गमतीनं प्रेमानं नेहमी ए म्हातारे असं म्हणूनच हाक मारायचो. तिला बाकी कशाचा नाही, पण म्हातारी म्हटल्याचा राग यायचा. बस एवढ्या एकाच गोष्टीनं ती चिडायची. दरवेळी ती मला म्हणायची, म्हातारे नको ना म्हणू, ताई म्हणत जा की मला. मी तिचं ऐकायचो नाही. मी तिला ए म्हातारेच म्हणायचो आणि मग ती तोंडाचा पट्टा सुरू करायची. तोंडातून शिव्या यायच्या. मला मस्त गंमत वाटायची. वर अजून म्हणायचो, म्हातारीच तर आहेस, तुला काय ताई म्हणायचं ग हां. यावर चिडून ती चप्पल दाखवायची. लोक फुटपाथवर राहणाऱ्या या दोघांना शर्ट पॅन्ट, साड्या, पैसे असं बरंच काही द्यायचे. दर भाऊबीज आणि रक्षाबंधनाला मात्र मला ती बोलावून घ्यायची आणि ओवाळून झाल्यानंतर तिला भिकेमध्ये मिळालेल्या शर्ट, पॅन्ट, बूट अशा अनेक वस्तू ती मला भेट म्हणून द्यायची. बोचक्यातले शर्ट काढून मला ते होतील की नाही हे ती माझ्या अंगाला लावून बघायची. तिला मिळालेले फाटके बूट त्यातल्या त्यात चांगले निवडून ती मला द्यायची आणि घालून बघ म्हणून आग्रह करायची. होतील ग, दे मी घालतो असं म्हणून गुपचूप मी त्या गोष्टी घ्यायचो. वा, मला असाच शर्ट हवा होता असं मी तिला म्हणालो की त्याचा चेहरा उजळून जायचा. मला असाच बूट हवा होता आणि तू नेमका आज तसाच दिलास असं म्हटलं की तिला आभाळ ठेंगणं व्हायचं. भीक म्हणून तिला मिळालेल्या गोष्टी ती मला द्यायची आणि मी त्या वस्तू बहिणीनं दिल्या आहेत म्हणून सांभाळून ठेवायचो. शर्ट आणि बूट घाल बरं का, नाही बसला तर पुढल्या वारीला देते, हे पण ती आठवणीनं सांगायची. अशा प्रेमानं मिळालेल्या अनेक गोष्टींचा मी संग्रह केला आहे. ज्यांच्याकडे पैसे होते त्यांनी अशा वस्तूंची संग्रहालये उभारली, आठवणीसाठी स्मारकं बांधली. खूप नंतर कळलं, स्मारक बांधायला आणि संग्रहालय उभं करायला पैसा लागतच नाही. स्मारक तयार करायचं असतं मनात आणि संग्रहालय उभं करायचं असतं हृदयात. मिळालेल्या वस्तूला किंमत असेलही नसेलही देणाऱ्याच्या भावनेला मात्र मोल नसतं. भावनांचं हे स्मारक बांधून उरात घेऊन मिरवायचं असतं. तू डॉक्टर, मी अडाणी, तू जरा बऱ्या घरातला, मी रस्त्यावर राहणारी, असा कसलाही भेदभाव ती माझ्या बाबतीत करत नसे. तिला मी म्हणजे तिच्या कुटुंबाचाच एक भाग वाटतो. ती तिच्यात आणि माझ्यात काहीही फरक करत नाही. ती मला तिच्याचसारखं समजते. तिनं मला तिच्याचसारखं समजणं हा मी माझा विजय मानतो. मी म्हणजे तूच आहे आणि तू म्हणजे मीच आहे हे ती समजत होती आणि मी अनुभवत होतो. अद्वैत ही संकल्पना नुसती वाचली होती, तिच्यामुळं मला ती अनुभवायला मिळाली. लोक मला बाहेर सर म्हणतात, ही मला मुडद्या म्हणते. एरवी आपल्याला वेळ कधी असतो, आपल्याला कधी फोन करू, लोकांचे असे नम्रतेने मेसेज येतात. ती मात्र बेधडक रात्री 12 वाजता फोन करते. मुडद्या, मी यालाच का जिवंत आहेस, बहिणीची काय आठवण आहे का नाही, असं म्हणत ठेवणीतल्या शिव्या देते. मी हसत तिला म्हणतो, बहीण कसली तू, कैदाशीण आहेस, हाडळ आहेस म्हातारे. मग काय, यानंतर आणखीन स्पेशल शिव्या सुरू होतात आणि मी तिनं उधळलेल्या फुलांच्या सुगंधाचा आस्वाद घेतो. त्यात बहिणीच्या मायेचा आस्वाद असतो. वजन फुलांचं होत असेलही सुगंधाचं करता येत नाही. अगरबत्ती किलोत मोजत असतील सुद्धा, परंतु त्या अगरबत्तीपासून निघालेल्या सुगंधी वलयाचं वजन कशात करावं मी. ती तशीच होती, काटेरी फणसासारखी. बहीण म्हणून ती करत असलेली माया मोजायला माझ्याकडं कोणताही तराजू नाही. तिला छट टाकून तात्पुरता निवारा करून दिला होता. त्या झोपड्याला तिनं घर म्हणून रूप दिलं होतं. मी त्यात जगण्यासाठी आवश्यक अशा सगळ्या वस्तू तिला घेऊन दिल्या होत्या. लोक भीक देत होते, त्यात तिची गुजराण होत होती. परंतु माझी बहीण भीक मागून जगते आहे हा माझा अपमान होता आणि म्हणून त्या दोघांनी काहीतरी व्यवसाय करावा
अशी माझी इच्छा होती. एकदा तिला म्हणालो, अशी भीक घेण्यापेक्षा 4 पैसे कमाव, काहीतरी धंदा आपण सुरू करू. ती म्हणाली होती, अरे मोडद्या, भांडवल काय माझा मेलेला बाप घालल काय. मी म्हणालो होतो, नाही ना, तुझा जिवंत असलेला भाऊ भांडवल घालल. माझ्या ह्या बोलण्यावर तिनं पदराला पुसलेले डोळे मला अजून आठवतात. यानंतर मी तिला 5 ते 10 विक्रीयोग्य वस्तू विकत आणून दिल्या होत्या आणि तिला म्हणालो, बघ, हळूहळू हा व्यवसाय सुरू कर. तिनं माझं ऐकलं. मी ज्या वस्तू दिल्या होत्या त्या वस्तू ओळीनं तिनं त्या फुटपाथवरच्या तिच्या घरात मांडून ठेवल्या. व्हीलचेअर घेऊन ती आता घराबाहेर बसू लागली. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना वस्तू घेण्याचा आग्रह करू लागली. व्यवसाय हळूहळू वाढत गेला. मी दिलेल्या 5-10 वस्तूंची संख्या वाढवत तिनं ती आता 200-300च्या वर नेली. आता वस्तू ठेवायला घर पुरेना. हे कर्तृत्व तिचं होतं. तिला मी फक्त एक हात दिला होता. तिनं या संधीचं सोनं केलं. ती आकाशात भरारी घेत होती. कोणतंही काम करण्याच्या पलीकडे गेलेला एक अपंग माणूस रोज तिच्या दारावर यायचा. या ताईनं त्याला रोज 2 वेळचं जेवण द्यायला सुरुवात केली. स्वतःला जाणवते ती वेदना, पण जेव्हा दुसऱ्याची वेदना जाणवायला सुरुवात होते ती म्हणजे संवेदना. तिनं त्याची वेदना जाणून त्या अपंग व्यक्तीला हात दिला होता. आपण उठून उभे राहिल्यावर दुसऱ्यालासुद्धा मदतीचा हात द्यावा. कुठून आला असेल हा विचार तिच्या मनात. मी तिला मनोमन नमस्कार करायचो. ती मला नेहमी म्हणायची, एवढ्या लोकांचं करतोस, याचं पण पांग फेड बाबा. या आधुपोरासाठी पण काहीतरी कर. कालांतरानं या व्यक्तीवर सुद्धा हॉस्पिटलमध्ये उपचार केले. तो आता स्वतःच्या पायावर चालतो. यानंतर त्याला एका आश्रमात नोकरी मिळवून दिली. त्याचं सगळं छान झालं. या सर्व गोष्टींचा सर्वात जास्त आनंद कुणाला झाला असेल तर तिला. दुसऱ्याच्या आनंदात आपलं सुख मानणं म्हणजे खऱ्या अर्थानं मोठं होणं. बाकी नुसतंच वय वाढण्यानं कोणी मोठा होत नसतो. मोठं होणं म्हणजे मॅच्युरिटी येणं. किती कॅरेटचं सोनं घातलं आहे यापेक्षा किती मूल्यांचं कॅरेक्टर आहे हे समजणं म्हणजे मॅच्युरिटी. चुका शोधायला मेंदू लागतो, पण माफ करायला हृदय. हे समजणं म्हणजे मॅच्युरिटी. अशाच एके दिवशी शिव्या देत फोन करत मला तिनं घर बघायला बोलवलं. तिथे तिनं अनंत वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या. ते पाहून माझे डोळे दिपून गेले. कृतज्ञतेनं ती म्हणाली, ही भरभराट तुझ्यामुळं झाली बाबा. खरंच तिची भरभराट झाली होती. पण केवळ वस्तूंची संख्या वाढली म्हणून तिला भरभराट म्हणायचं का? मुळीच नाही. काळ्या कुट्ट अंधारात मिणमिणता का होईना, पण दुसऱ्याच्या घरात एक दिवा लावणं म्हणजे भरभराट. सर्व काही संपलेलं असताना सुद्धा उठून उभं राहण्याची इच्छा मनात बाळगणं म्हणजे भरभराट. पाय नसतानाही आकाशात भरारी घ्यायचं वेड मनात बाळगणं म्हणजे भरभराट. 4 वर्ष मी या कुटुंबासोबत आहे. स्वतःचा विकास करत असताना या सर्व प्रवासात तिनं रस्त्यावरच्या आणखी एका व्यक्तीला हात दिला होता. याचंच मला जास्त अप्रूप. दिवसेंदिवस ती उन्नती करत होती. रस्त्यावर व्यवसाय करताना तिला अनंत अडचणीसुद्धा येत होत्या, परंतु त्यातून ती मार्ग काढत होती. फुंकर मारल्यानं दिवा विझतो, अगरबत्ती नाही. जो दुसऱ्याला सुगंध देतो तो कसा विझेल? रस्त्यावरची निराधार भिक्षेकरी ते आताची सक्षम कष्टकरी, असा हा तिचा प्रवास मी माझ्या डोळ्यांनी पाहिलाय, नव्हे अनुभवलाय. स्वतःला भूक लागते तेव्हा खाणं म्हणजे प्रकृती. दुसऱ्याचं ओढून घेऊन खाणं म्हणजे विकृती. पण स्वतःला भूक लागलेली असताना आपल्या घासातला घास काढून दुसऱ्याला देणं ही झाली संस्कृती. ती शिकली नाही, तिची भाषा ओबडधोबड आहे, पण तरीही माझ्यासाठी ती सुसंस्कृतच आहे. या दिवाळीत तिनं मला पुन्हा शिव्या देऊन भाऊबीजेला घरी बोलावलं. भाऊबीजेच्या दिवशी तिनं फुटपाथवर तिच्या घरासमोर रस्त्यावरच एक चटई अंथरली. तिथं तिनं मला सागरसंगीत ओवाळलं
मी तिला ओवाळणी दिली. तिनं मला पेढा भरवला आणि पेढ्याचा बॉक्स माझ्या हाती दिला. पेढ्याच्या बॉक्सवरच भागवते काय म्हातारे, हां? मला वाटलं जेवायला बोलवशील. मी हसत म्हणालो, म्हातारी म्हणू नको. तिरक्या डोळ्यानं माझ्याकडं बघत हातातलं ताट ठेवता ठेवता ती गुरगुरली. बघितलं तर म्हातारी आणि मला म्हणते ताई म्हण. मुद्दाम मी तिला उचकवलं. आता पुढं काय होणार आहे हे मला माहीत होतं. म्हातारी कुणाला म्हणतो रे मोडद्या, असं म्हणत तिनं पायातली चप्पल काढून माझी ओवाळणी केली होती. एका भावाला प्रेमळ बहिणीच्या या मायेच्या चपलीपेक्षा आणखीन जास्त काय हवं. माझ्या आईच्या वयाची ती बाई. आता तिचा आशीर्वाद घ्यावा आणि निघावं म्हणून उठलो. तिच्या पाया पडत म्हणालो, तुला म्हातारे म्हटलेलं आवडत नाही. तुला मी ताई म्हणावं अशी तुझी इच्छा आहे. पण खरं सांगू का, ताईपेक्षा तुला मी आई म्हणणं जास्त योग्य आहे. तिच्या भाऊक झालेल्या चेहऱ्यावर आता प्रश्नचिन्ह होतं. तिला म्हणालो, अगं तू स्वतः अपंग, त्यात तू स्वतः रस्त्यावर राहत होतीस. मात्र जेव्हा स्वतः सावरलीस तेव्हा तू एका अपंग माणसाला वर्षभर सांभाळलंस. हे सगळं एक आईच करू शकते ना. आता तिच्या डोळ्यात पाणी होतं. ती म्हणाली, पाय नसत्यात तेव्हा त्याचं दुःख काय असतं हे मला माहीत आहे. रस्त्यावर कुत्र्यावाने निराधार म्हणून ओना पावसात पडणं म्हणजे काय असतं हे सुद्धा मला माहीत आहे. मला तू आधार देऊन पायावर उभी केलीस, डोक्यावर छट टाकलंस, पोटातली भूक भागवलीस. तू माझा कुणीही नसताना माझ्यासाठी तू हे केलंस. मी तुझी आई नसताना तू माझा पोरगा झालास. म्हटलं चला, बिनबाळणपणाचं या वयात आपल्याला बी पोरगं झाले तर सांभाळू या अपंग पोराला. आपण बी या वयात आई होऊन बघू. मी आई झाले आणि हो बाप. तिनं नवऱ्याकडे बोट दाखवत म्हटलं. आता पाणी माझ्या डोळ्यात होतं. म्हटलं, म्हातारे तू लय मोठी झालीस. यावेळी म्हातारी म्हटल्यावर ती चिडली नाही, उलट गालातल्या गालात हसली. हसत ती झोपडीत गेली आणि 4-5 बोचकी उचकटली. त्यातून एक शर्ट काढला, एक साडी घेतली आणि मला म्हणाली, दिवाळीला हे शर्ट घालशील का? तू घेऊन जा. नाही बसला तर सांग मला आणि मनीषाला ही साडी पण दे. तिला म्हणावं, साडीतच ब्लाऊज पीस पण आहे. हा भरझरी पोशाख मी घेतला. गाडीला किक मारली आणि तिला हात जोडून मनोमन नमस्कार करत मी म्हणालो, जातो मी माई. ती म्हणाली, ए मोडद्या, जातो म्हणून नाही, येतो म्हणावं. आणि हो, माये आणि ताई म्हणायची थेरं नको करूस. मला आपली म्हातारीच म्हण. मी तुझी म्हातारीच आहे. मी माझ्या या म्हातारीला मनोमन नमस्कार करून शर्ट आणि साडी घेऊन निघालो. आज जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती मी होतो. म्हातारी या सत्यकथेचं अभिवाचन आपण ऐकलं. लेखक डॉक्टर अभिजित सोनवणे, डॉक्टर फॉर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे. त्यांचा मोबाईल नंबर 9822267357. अभिवाचन दत्ता सरदेशमुख, 8329730186.